Properties of ionic compounds पाहूया आपण. Let's see guys. So for that purpose you are given some experiment. You need some apparatus like a metal spatula, burner, carbon electrode, speaker, cell, lamp, press key, electric wire, etc. You require some chemicals for that. This is sodium chloride, potassium iodide, barium chloride, and water. So what is the procedure? Observe the upper sample. Place sample of one of the upper salt on the spatula and heat it on the flame of a burner. प्रत्येक सॅम्पल घ्यायचं आणि त्याला काय करायचं, तुम्हाला थोडीशी हीट करायचं, त्याला उष्णता द्यायची आहे. रिपीट द प्रोसिजर युजिंग अदर सॉल्ट. प्रत्येक सॉल्ट घेऊन ते रिपीट करायचे आहे. अँड assemble an electrolyte cell. Assemble the electrolyte cell and electrolyte cell by using a beaker and connecting the carbon electrodes to the positive and negative terminal of the cell. So थोडक्यात काय तुम्हाला काय काय प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. Let's see what are the chemical properties of ionic compound. See, this way you can do the experiment. First experiment तुम्हाला काय होता, to heat the sample. ते सॅम्पल दिले त्या सॅम्पलला तुम्हाला हिट करायचं. स्पॅच्युला असो, चमचा असो, सॅम्पल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याला आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हिट द्यायचं, तुम्हाला ऑब्झर्व करायचं व्हॉट आर द चेंजेस. सिमिलरली व्हॉट कॅन यू डू गाइस. दुसरा जो प्रयोग आहे तुम्हाला त्याच्यात काय करायचं आहे, यू हॅव टू टेक द कंडक्टिव्हिटी. यू हॅव टू चेक द कंडक्टिव्हिटी ऑफ सॉल्ट सोल्युशन. त्याचं सॉल्ट सोल्युशन बनवायचं आहे. सॉल्ट सोल्युशन बनवायचं आहे. त्याच्यामध्ये ग्राफाइटचे रॉड ठेवायचे आहेत. अँड हे सर्व करून तुम्हाला बघायचं आहे की वेदर द electricity is conducted or not. Electricity conduct होते की नाही. जर electricity conduction असेल then this lamp will lit. काय होईल तर पेटेल. Let's see guys. आपण पाहूया आधी इंग्रजी आणि नंतर मराठी. जर आयनिक संयुग त्याचे गुणधर्म आपल्याला अभ्यास आहे, त्यासाठी तुम्हाला प्रयोग करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला धातूचा एक चमचा घ्यायचा, त्याला स्पॅच्युला म्हणतो आपण. बर्नर आपल्याकडे आहे. कार्बनचा विद्युत अग्र घ्यायचे आहेत. चंचुपात्र, विद्युत घट, दिवा आणि ताप. रासायनिक पदार्थ सोडियम क्लोराईड ज्याला आपण मीठ म्हणतो, पोटॅशियम आयोडाईड आणि बेरियम क्लोराईड यांचे नमुने घ्यायचे आहेत. हे नमुने घ्यायचे, तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं धातूच्या छोट्या पसरट चमच्यामध्ये, ज्याला स्पॅच्युला म्हणतात. खालीलपैकी एका क्षाराचा थोडासा नमुना घेऊन बर्नरच्या पेट्यात तुम्हाला तापवायचा आहे. इतर क्षार घेऊन तुम्हाला कृती करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की घटाच्या धन आणि ऋण अग्रांना तुम्हाला इलेक्ट्रोड्स घेऊन चंचुपात्र वापरून त्याचा अपघटनी घट तयार करायचा आहे. तर कोणत्या एका क्षाराच्या द्रावणात विद्युत अग्नी बुडवायची आहे. तुम्हाला काय कळेल, तुम्हाला विद्युत दिवा लागलेला दिसला का, हे तुम्हाला सर्व बाबतीमध्ये शोधायचं आहे. की तुम्हाला हा जो प्रयोग तुम्हाला करायचा आहे प्रत्येक क्षारांचा नमुना दिसतो तुम्हाला अशा प्रकारे आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रयोग, तर त्याची प्रॉपर्टी आपण पाहूया. एक करून आपण त्याची प्रॉपर्टी पाहूया इंग्रजी आणि मराठी. सो फर्स्ट प्रॉपर्टी काय त्याची बघा. The attractive force between positively and negatively charged ions is strong. Therefore, the ionic compound exists in solid state and are hard. लक्षात घ्या. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की how this property is done guys. Is helpful for the bond formation. धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये काय असतं, तीव्र आकर्षण असतं. आकर्षण बल असल्यामुळे काय होतं, आयनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कशी असतात, कठीण असतात. कशी असतात ती, कठीण असतात. सेकंड काय प्रॉपर्टी बघा तुमची. द आयनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल. आयनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल. कसे असतात, ठिसूळ असतात. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ. द आयनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इनटू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. बरोबर. आणि थोडं जर तुम्ही त्याला बल लावलं त्याचे काय होऊ शकतात, तुकडे होऊ शकतात. आयनिक संयुगे ठिसूळ असतात. थोडा दाब प्रयुक्त केल्यास त्याचे तुकडे करता येतात. त्याचे काय करता येतात, तुकडे करता येतात या पदार्थांचे, आयनिक संयुगांचे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयोनिक कंपाउंड्स अँड लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट. देअरफॉर द मेल्टिंग अँड द बॉइलिंग पॉइंट्स ऑफ आयोनिक कंपाउंड्स आर हाय. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट कसा आहे त्यांचा, हाय असतो. बिकॉज द इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन देम इज जनरली हाय. गेटिंग क्वेश्चन नंबर, पॉइंट नंबर 3. काय बघा, तर आयनिक जे संयुग असतात याच्यामध्ये आंतररेणवीय बल म्हणतात त्याला. काय म्हणतात, आंतररेणवीय बल, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. कारण ते बरीच ऊर्जा तुम्हाला लागत असते. म्हणून आयनिक संयुगाचे जे द्रवणांक असतात, उत्कलनांक असतात, ते कसे असतात, उच्च असतात.
पुढची प्रॉपर्टी बघा काय आहे. Ionic compounds are water soluble. पाण्यामध्ये जे विरघळतात they are water soluble. You know very well that the water is known as the universal solvent. लक्षात घ्या वॉटरला काय म्हणतो आपण universal solvent because most of the substances present in most of the substances most of the substances present in the nature generally dissolve in water. This is because water molecule orient in particular manner and around ion separated by dissociation process. As a result of this, a new force of attraction is established between the ion and surrounding water molecules, replacing the original intermolecular attraction and aqueous solution of ionic compounds are formed. Ionic compounds are, however, insoluble in solvents like kerosene and petrol. त्याच्यामध्ये विरघळत नाही kerosene आणि petrol मध्ये. This is because, unlike water, a new attractive force cannot be established in these solvents. Properties बघा. कोणती प्रॉपर्टी चौथी? तर जी काय आयोनिक संयुगे असतात ती पाण्यामध्ये द्रावणीय असतात. पाणी हे काय तर वैश्विक द्रावक आहे, लक्षात ठेवायचं आहे. अनेक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात कारण विचलन होऊन सुट्ट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन विशेष दिशेने वळून रचले जातात. त्यामुळे मूळच्या ज्या आंतररेणूय बलाच्या जागी आयन आणि त्या भोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगांची जलीय द्रावणे तयार होत असतात. परंतु आयनिक संयुगे ही केरोसिन आणि पेट्रोलमध्ये काय असतात अद्रावणीय असतात. यासारख्या द्रावकांमध्ये अद्रावणीय असतात. कारण काय तर पाण्यात होते त्याप्रमाणे या द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. कसं होतं ते नाही, लक्षात घ्या. पुढे बघा नेक्स्ट प्रॉपर्टी काय. Yes, property number 5. The ionic compounds cannot conduct electricity when in solid state. लक्षात घ्या सॉलिड असल्यावर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. एक्झाम्पल बघा सॉल्ट आहे. सॉल्ट सॉलिड असेल तर एकदम म्हणतात ना विरघळलं नाही ते तर त्याच्यामध्ये इट कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. in the state of ion in the state of ions in this state the ions cannot leave their places. However, in the fused or molten state they can conduct electricity. As in this state the ions are mobile. म्हणजे मिठाचं जर पाणी केलं मिठाचं द्रावण तयार केलं तर त्या द्रावणातून electricity can be conducted. The aqueous solution of ionic compounds conduct electricity as they contain the dissociated ions. आयन काय होतात वेगळे होतात, लक्षात घ्या. जसं मीठ आहे सो इट इज NaCl. पण जेव्हा आपण त्याचं सोल्युशन बनवतो सो व्हॉट हॅपन्स Na आणि Cl आर जनरली सेपरेटेड अँड दे मूव्ह टुवर्ड द रिस्पेक्टिव्ह cathode or anode. Right? On passing current through the solution of ions, move oppositely charged electrons due to the electrical conductivity in fused and dissolved state. The ionic compounds are known as electrolyte. Electrolyte. समजतंय? Here some examples are given to you. जसं H2O पाणी आहे. H2O is non-ionic. Melting point is 0. Boiling point is 100 degrees Celsius. Zinc chloride is ionic. Melting point is 290. Boiling point is 732 degrees Celsius. Magnesium chloride is also ionic. Melting point 741. Boiling point 1412 degrees Celsius. NaCl is also ionic. Its melting point is 801 degrees Celsius. मिठाला जेव्हा 801 अंश सेल्सियस तापमान द्याल तेव्हा मिठाचं पाणी होतं. And its boiling point is 1465. Sodium bromide, it is also ionic. Melting point is 747 and boiling point is 1390. KCl, potassium chloride, it is also ionic. Melting point is 772. Boiling point is 1407. Magnesium oxide is ionic. 2582 is melting point. And 3600 is the boiling point. समजतंय? पाचवा गुणधर्म काय बघा. त्यानंतर आपण शिकणार आहोत धातू विज्ञान म्हणजे तुम्हाला मेटलर्जी जे ऍक्च्युअल तुम्हाला या धड्याचं जे शीर्षक आहे ते टायटल ते शिकायचं. तर स्थायी रूपामध्ये जे काही आयनिक संयुगे असतात ते विद्युत वहन करू शकत नाही. एक्झाम्पल जर मीठ आहे, मीठ घ्या. स्थायी रूपामध्ये त्याच्यातून वीज वाहून जात नाही, विजेचं वहन होत नाही. बट या अवस्थेमध्ये काय होतात तर स्थायी रूपात आयन आपली जागा सोडू शकतात का नाही. परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ते विद्युत वहन करू शकतात.
जर आपण विचार केला सोडियम क्लोराईडचा, मग तुम्हाला सांगितलं सोडियम आणि क्लोराईड, त्याच्यामध्ये Na+ आणि Cl- तयार होतो. हा Cl- तुमचा जातो कॅथोडकडे जो पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि Na+ जो तुमचा एनोडकडे जो निगेटिव्ह चार्ज असतो. आयनिक संयुगाचे जलीय द्रावणे विद्युतवाहन करू शकतात. कारण काय, तर पाण्यातील द्रावणात विचलन झालेले आयन असतात. द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास आयन हे विद्युत प्रभाराच्या विद्युत अग्राकडे जातात. वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघाती पदार्थ असे म्हणतात. इथे बघा तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे. पाणी जर सोडलं तर बाकी सगळे जे संयुग आहेत ती कशी आहेत, आयनिक आहेत. पाणी आयनिक नाही, म्हणून पाण्याचा द्रवणांक कमी आहे 0°C, उत्कलनांक सुद्धा कमी आहे 100°C. झिंक बघा, झिंक पासून हे सगळे जे आहेत मॅग्नेशियम ऑक्साईड पर्यंत हे सगळे आयनिक आहेत किंवा आयनिक आहेत, त्यामुळे त्याचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक तो जास्त आहे. झिंक क्लोराईडचा किती बघा, द्रवणांक 290, उत्कलनांक आहे 732. द्रवणांक आणि उत्कलनांक काय आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. द्रवणांक आणि उत्कलनांक, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सर्वांना माहित आहे. असेल तो प्लीज थोडस रिवाइज करा. ठीक, चलो. Metallurgy. So what is metallurgy? The science and technology. बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग दी एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज नोन एज मेटलर्जी. दिस इज द डेफिनेशन ऑफ मेटलर्जी. जर विचारित तुम्हाला सांगायला पाहिजे that this is the science. It is the science and the technology regarding the extraction of metals from ores and their purification for the use is known as metallurgy. लक्षात घेतलं म्हणतात धातू विज्ञान. काय म्हणतात आपण त्याला, धातू विज्ञान. लक्षात घ्या. तर खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण करायचं आणि त्याचं काय करायचं, उपयोगासाठी त्याचं शुद्धीकरण करायचं, या संबंधीचे जे काही विज्ञान असतं आणि जे तंत्रज्ञान असतं त्याला आपण काय म्हणतो, धातू विज्ञान असे म्हणतो. काय म्हणतो त्याला, धातू विज्ञान. समजतंय. तर इथून आपण पाहणार आहोत की वेगळ्या धातूंचं कशा प्रकारे निष्कर्षण करतात आणि कशा प्रकारे त्याचं शुद्धीकरण केलं जातं. तर जो पण धातू शुद्ध होत नाही तो पण त्याचा उपयोग होता येत नाही. ठीक. सो लेट्स सी फर्स्ट occurrence of metals. काय तुम्हाला विचारलं पहिला पार्ट मध्ये, occurrence of metal. So most metals being reactive do not occur in nature in free state but are found in combined state as their salts or oxides, carbonates, sulfides and nitrates. लक्षात घ्या. You know very well that metals are reactive. ते highly reactive असल्यामुळे ते सहसा फ्री स्टेट मध्ये मिळत नाही. जर आपण गोल्ड वगैरे विचार केला, सो गोल्ड इज जनरली नॉन रिएक्टिव्ह, therefore it many times it occurs in the free state. सो याचे जे काही it occurs in the salts like oxide, salt, carbonate and sulfur and nitrate. Now, however, most unreactive metals that are not affected by air, water and other natural factors like जसं तुम्हाला सांगितलं सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम जनरली occur in free state. हे असं जास्त आपल्याला याच्यामध्ये मिळतात, ते जनरली occur in free state. The compounds of metals that occur in nature along with impurities are known as minerals. याला काय म्हणतो आपण, मिनरल किंवा खनिज. दोन मिनिटं परत येऊ इकडे. तर बरेचसे धातू असतात ते कसे असतात, धातूंचा आढळ कुठे असतो, धातू कुठे कुठे आपल्याला मिळतात आणि कशा स्वरूपात पाहायला मिळतात, कशा स्वरूपात ते असतात. तर बरेचसे धातू असतात ते क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत सापडत नाहीत. तर त्यांचे जे ऑक्साईड असतात, कार्बोनेट असतात, सल्फाईड असतात किंवा नायट्रेट असतात, अशा क्षारांच्या रूपात संयुक्त अवस्थेत ते आढळत असतात. मात्र सर्वात अक्रियाशील धातू की ज्यावर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम होत नाही, जसं सोनं आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे, हे धातू साधारणपणे मुक्त अवस्थेत आढळून येतात. धातूची जी संयोगी अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्याला खनिज असे म्हणतात. काय त्याला खनिज असे म्हणतात. The minerals from which metal can be separated economically are known as ores. Ores contain many types of impurities such as soil, sand, rocky substances along with metal compounds. These impurities are known as gangue. बरोबर, GANGUE याला कसं रीड करणार, gangue. Okay, it is known as gangue. लक्षात घ्या, gangue वगैरे बोलू नका, it's gangue. Metals can be extracted from their ores by means of various methods of separation. The process of extraction of metal in pure state from the ore is also a part of metallurgy.
Ores are taken out from their mines and gangue is usually separated from the ore at the site itself by various methods. Then the ores are carried out to the place where metals are produced. These metals are extracted in pure form. Then metals are further purified by different methods of purification. This entire process is known as metallurgy. या सर्व प्रोसेसला काय म्हणतो आपण मेटलर्जी किंवा धातू विज्ञान लक्षात घ्या. बरोबर. तर ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे फायदेशीररित्या धातू वेगळे करता येतो त्यांना काय म्हणतात धातुके असे म्हणतात. ओर्स. धातुकांमध्ये धातूंच्या संयोगाबरोबर माती असते, वाळू असते किंवा खडकीय पदार्थ अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. या अशुद्धींना काय म्हणतात मृदा अशुद्धी. काय म्हणतात मृदा अशुद्धी किंवा गँगी. विलगीकरणाच्या विविध पद्धती वापरून धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण करता येते. धातुकापासून धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेचा धातू विज्ञानामध्ये समावेश होत असतो. बहुधा धातुकांच्या खाणींमधून खनिजे बाहेर काढून तेथेच त्यांच्यातील मृदा अशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकांपासून वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर ती धातुके धातू निर्माण करतात व त्या ठिकाणी वाहून नेऊन तेथे धातूचं काय केलं धातूचं शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करतात. त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध त्याला करत असतात. या सर्व प्रक्रियेला काय म्हणतो आपण धातू विज्ञान असे म्हणतो. याचे काही मूल तत्वे आहेत, काही काही बेसिक थिंग्स कुठले आहेत जसं बेसिक प्रिन्सिपल्स म्हणूया आपण त्याला. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी काय आहे. सो फर्स्ट वन इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. ओर जी असते ती कॉन्सन्ट्रेट करायची, कारण जेवढं तुमची ओर असेल तेवढं तुम्हाला त्याच्यामधून काय करता येईल मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. सॉरी. So pure metal is obtained from ore by the following stages. या सर्व स्टेजेस आहेत लक्षात ठेवा. These are the stages. आपण one by one stages पाहणार आहोत. First is the concentration of ores. The process of separating gangue from the ore is known as concentration of ore. In this process, the concentration of the compound of the desired metal is increased. Various ways are used for this purpose. However, exact way to be used depend upon the physical properties of metals present in the ores and the gangue. Yes. So there is a slight raining, guys. थोडा पाऊस पडतो बारीक 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 आपल्याकडे in Kalyan on the 11th of December 2020. 2020 ने अशी वाट लावली आपली असू द्या. It also depends upon the reactivity of metals and facilities available for the purification. Various factors that could be responsible for the environmental pollution are also considered. Some general methods of the concentration of ore as follows. कोणकोणत्या ओर्स आहेत आपण कोणकोणत्या मेथड्स आहेत आपण पाहणार आहोत. फर्स्ट मेथड गिवन इज सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. परत त्याच्याकडे लक्ष द्यायकडे. तर कोणकोणती आहेत धातू विज्ञानाची मूलतत्वे काय आहेत. तर पहिला आपण पाहणार आहोत की धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे पुढचे टप्पे आहेत. पहिला धातुकांचे सहतीकरण, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. धातुकांपासून जेव्हा मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला धातुकांचे शुद्धीकरण सहतीकरण असं म्हणतात. या प्रक्रियेत काय होतं तर धातुकांमधील इच्छित धातूंच्या संयोगांची सहती वाढवण्यात येते. यासाठी विविध मार्ग वापरतात, पण नेमका कोणता मार्ग वापरायचा हे मात्र धातुकांमधील इच्छित धातूंच्या भौतिक गुणधर्मावर आणि धातुकातील मृदा अशुद्धीवर अवलंबून असते. तसेच हे धातूच्या अभिक्रियाशीलतेवर त्याचबरोबर शुद्धीकरणाच्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून असते. सहतीकरण करताना पर्यावरणाच्या प्रदूषणास कारणीभूत अशा विविध बाबींचा प्रामुख्याने विचार केला जातो. धातुकाचे सहतीकरण करण्याच्या काही सामान्य पद्धती तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली पद्धत पाहिजे आपल्याला गुरुत्वीय विलगीकरण